सर्वसामान्य एक अतिशय मोठी बातमी माणिकराव कोकाटेंवरची सुनावणी पुढे ढकललेली आहे। याचा अर्थ या क्षणाला तरी आता त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाहीये। पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे। याचा अर्थ वेळ काढणं जे सगळं सुरू होतं तो वेळ अजून वाढलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, तातडीने दिलासा द्यायला कुठलाही त्यांनी नकार दिलेला न्यायालयानं। त्यामुळे पुढच्या शुक्रवारपर्यंत टांगती तलवार असणार आहे, दिलासा नाहीये आणि कदाचित तोपर्यंत सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकणार नाही। सुष्मिता बदाणे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुष्मिता, सुनावणी पुढे गेली याचा अर्थ काय? माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा नाही। माणिकराव कोकाटे यांच्या अटके संदर्भात पुनर्विचार व्हावा, या शिक्षेबद्दल पुनर्विचार व्हावा याकरता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलांनी हे मॅटर मेन्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। 3 वाजता माणिकराव कोकाटे यांचे वकील बेंच समोर पोहोचले। लड्डा यांच्या बेंच समोर त्यांनी ही केस मेन्शन करण्याबाबतची मागणी केलेली होती आणि आता अतिशय महत्त्वाचा निर्णय कोर्टाकडनं स्पष्ट होतोय। शुक्रवारी या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवाद ऐकला जाईल, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होईल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याबाबत लोअर बेंचनं घेतलेला निर्णय कायम राहतो का? त्यांचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत लोअर बेंचकडे, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची अटक होते का किंवा या शिक्षेबद्दल पुनर्विचार केला जाऊ शकतो का, याबाबतचा युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा टप्पा। अर्थात न्यायपालिकेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे न्याय मागण्याचा आणि त्याच पर्यायांचा वापर माणिकराव कोकाटे यांच्या मदतीने केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शुक्रवारी कोर्टासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होईल। सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तोच कायम राहणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। हायकोर्टामध्ये शुक्रवारी ज्या अर्थी हे प्रकरण युक्तिवादासाठी येणार आहे यावरती चर्चा होणार आहे। याच्यातनं आणखीन एक मार्ग आपल्याला माणिकराव कोकाटेंसाठी काही काळापुरता खुला झालेला दिसतोय। पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांचा राजीनामा घेतला जातो का? सुष्मिता, मी तुला थोडंसं थांबवतोय। आपल्याला अपडेट्स येत आहेत। नाशिक न्यायालयानं महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटेंना बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आणि 2 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा कोकाटेंसाठी वकील अनिकेत निकम हे हजर झाले। हे नवीन पुनरावलोकन आहे। सुनावणीपूर्वी सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्षेला स्थगिती दिली होती। त्यांना त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी सांभाळावी लागणार आहे। त्यांना 467 आणि काही कलमांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलंय, अशा प्रकारची मांडणी अनिकेत निकम यांनी केलेली होती। त्यावर न्यायाधीश RN लड्डा म्हणाले सोमवारी, निकम म्हणाले सुट्टी जवळ येत आहे, शुक्रवारी यावर सुनावणी होऊ शकते का? शरद शिंदे पाटील यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील अनुकूल सेठ, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना त्या सगळे जामीन पत्र जमा करावं लागलं आणि त्यांना स्वतःला लिलावती दाखल व्हावं लागलेलं आहे। न्यायालयानं म्हणालं शुक्रवार खूप लहान प्रकरण गुंतलेलं आहे आणि त्यामुळे तातडीच्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयानं आज तरी तिथं ऐकायला नकार दिला, पण शुक्रवारी याची सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती RN लड्डा यांच्या एकल पीठाच्या समोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोकाटेंना तातडीचा दिलासा द्यायला कोर्टानं नकार दिला। 19 डिसेंबरला आता सुनावणी होणार आहे। सुष्मिता, याचा अर्थ पोलिसांना अटक वॉरंट काढलेला असल्यामुळे अटक करावीच लागेल, अटक अटळ आहे। नक्कीच ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या सगळ्या निकालाचा जर आपण अभ्यास केला तर अटक होणं हे कालच अपेक्षित होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर आहेत, त्यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे, त्यांचं योग्य ठिकाणी ते कुठे आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाकडे सगळी होती। परंतु जसं वारंवार आपण म्हणतोय की कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न सरकारमधल्याच काही लोकांकडनं केला जात असल्याचा आरोप हा आता कुठेतरी सिद्ध होत आहे। कारण इतरांच्या बाबतीत एक वेगळा नियम आणि माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीनं सरकारची भूमिका आणि गृह विभागाची भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये अटकेबाबतचे संपूर्ण निर्देश हे देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्या बाबी या अतिशय तंतोतंत मांडण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा आजच्या दिवसाची वाट बघण्यात आली, कारण
ठीक आहे, कुठेतरी वाट बघण्यात आली, वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न झालेला होता, पण न्यायालयानं तातडीनं कुठल्याही प्रकारे दिलासा द्यायला नकार दिला. अमित मोडक आपल्या सोबत आहेत. याचा अर्थ जी वेळ, एक एक क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा होता, वेळकाढूपणा सुरू होता, आता वेळकाढूपणा चालणार नाही, अटक करावीच लागेल. बिलकुल विलास, आता जो प्रश्न तू सुष्मिताला विचारला होता त्याचा अर्थ एकच क्लिअर आहे की आता पोलिसांनी माणिकराव कोकाटेंना अटक केलीच पाहिजे, कारण माणिकराव कोकाटेंच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि हायकोर्टानं अटक वॉरंटवर कुठलीही स्थगिती दिलेली नाही आहे. हायकोर्टानं असं नाही म्हटलंय की आता की पुढच्या सुनावणीपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक करू नका. या प्रकारची कुठलीही टिप्पणी जर हायकोर्टाकडनं आली नाही त्याचा एकच अर्थ होतो की माणिकराव कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे आणि आता बॉल हा पोलिसांच्या कोर्टात गेलेला आहे आणि आता पोलिसांना कारवाई करायला लागेल. आता नाशिक पोलिसांचं काम आहे की माणिकराव कोकाटे कुठे आहेत हे शोधून काढणं किंवा माणिकराव कोकाटे यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन अटकेला सामोरे जायला लागेल. एक गोष्ट क्लिअर आहे की माणिकराव कोकाटेंना आता शुक्रवारपर्यंत कधीही आणि कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि त्यांना तातडीनं अटक केली पाहिजे. हे काम आता पोलिसांचं आहे. विलास, पण माणिकराव कोकाटे सापडलेच नाहीत असं काही कारण देऊन शुक्रवारपर्यंत हे टाळाटाळ करू शकतात? बिलकुल, आता माणिकराव कोकाटेंना कोर्टानं फरार घोषित केलेलं आहे. आपण बातमी दिलेली आहे की ते लीलावतीमध्ये आहे, त्यांचे वकील सांगतायत की ते नाशिकमध्ये आहे. आता माणिकराव कोकाटेंना शोधणं हे पोलिसांचं काम आहे, परंतु ज्या प्रकारे आपण बघितलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. माणिकराव कोकाटे हे काही गुन्हेगार नाही आहेत, ते एका मोठ्या पदावर आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत आणि त्यांनी जर न्यायाचा आणि न्यायालयाचा आदर नाही ठेवला तर मग कोण ठेवणार. त्यामुळे माणिकराव कोकाटे आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवतात की नाही हे बघावं लागेल, कारण त्यांच्या समोर सामान्य गुन्हेगारासारखा पळून जाण्याचा किंवा लपून राहण्याचा मार्ग आहे असं वाटत नाही. आणि ते जर पोलिसांच्या समोर आले नाही तर त्यांचा पक्ष कारवाई करतो का आणि स्वतः मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातून त्यांच्यावर कारवाई होते का हे देखील बघावं लागेल. कारण या दोन मुद्दे आहेत त्याच्यात, दोन मुद्दे आहेत. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे एक अटकेच्या बद्दलची कारवाई आहे आणि दुसरी आहे त्यांच्या आमदारकीच्या संदर्भातली कारवाई. म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची माहिती अजून विधिमंडळाला प्राप्त झालेली नाहीये, तर आता हे मॅन्डेटरी नाहीये की कधीपर्यंत ते मिळायला हवं, पण तातडीनं कारवाई होणं अपेक्षित होतं. माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याची आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते. नाशिक पोलिसांना कोर्ट वॉरंटची प्रत मिळाली, त्यामुळे सुटकेचा विश्वास म्हणूया महाराष्ट्रानं सोडला की अखेर त्यांना ती प्रत मिळालेली आहे. माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, पुढची कारवाई काय? आता अटक अटळ. विलास, अत्यंत महत्वाचा मुद्दा हाच आहे की माणिकराव कोकाटे यांना कोणताही दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे आणि याचमुळं माणिकराव कोकाटे यांची अटक निश्चित मानली जाते. कारण नाशिक कोर्टाच्या आदेशाची, अटक वॉरंटची प्रत ही नाशिक पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झालेली आहे. अर्थात कोर्टाचा आदेश हा सगळ्यात महत्वाचा आहे. विधिमंडळ कार्यालयाला सुद्धा आपल्या माहितीनुसार थोड्याच वेळात कोकाटेंच्या आदेशाची प्रत प्राप्त होणार आहे, ही सुद्धा माहिती आपल्याला समजते आहे. शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी जरी माणिकराव कोकाटेंना दिलासा द्यायला सक्षम आहे की नाही हा मुद्दा आता अनुत्तरित असला तरी नाशिक पोलीस मात्र नाशिक कोर्टानं बजावलेलं वॉरंट घेऊन मुंबईला येऊ शकतात. लीलावती हॉस्पिटलमध्ये अर्थातच दाखल होऊन माणिकराव कोकाटे यांची अटक करू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास याचमुळे फक्त ते नाशिक कोर्टात म्हणजे आपली ही शिक्षा वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल आहे. पण 3 महत्वाच्या गोष्टी याच्यात आहे. कोर्टाचा आदेश, एकाच वेळेस कनिष्ठ कोर्ट त्यानंतर जिल्हा कोर्ट यांनी दिलेला हा आदेश पाळणे बंधनकारक आहे. अर्थातच माणिकराव कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद करताना त्यांना सरेंडर होण्यासाठी 4 दिवसाची मुदत द्यावी अशी मागणी केली होती. म्हणजे सरेंडर होण्याचा मार्ग जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या समोर अजूनही खुला आहे. पोलिसांनी अटक करायची नामुष्की ओढून घ्यायची का स्वतः सरेंडर व्हायचं हा निर्णय माणिकराव कोकाटे यांना घेणं आवश्यक आहे. कारण कोर्टानं जर का, मुंबई उच्च न्यायालयानं जर का आज त्यांना दिलासा दिला असता तर माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी दिलासा मिळाला असता की आपल्याला हे कमीत कमी स्टे मिळतोय, यामुळे आपल्याला आमदारकी वाचू शकते, याचबरोबर आपलं मंत्रिपद वाचू शकते. पण या इथे मुद्दा आहे तो नैतिकतेचा आणि नैतिकतेच्या आधारावर माणिकराव कोकाटे